हा तुझा मुलगा आहे? हो. आता बोलून काय फायदा? सगळं संपवून टाकलंस. सगळं संपवलंस. किती प्रेम होतं माझं. पण नाही, नाही. आता बोलून काही फायदा नाही. कळलं ना? सगळं तुझ्यामुळे झालंय. हे हे देऊन गेलास. याच्यामुळे झालंय सगळं. काय बोलू आता? काही बोलून फायदा नाहीये. अरे दे ना ते. जाते मी. अगं ए जानवी, अरे मी कुठे सोडून गेलो? तू सोडून गेलीस. मामा बेटा काका म्हण ना मला. ओके काका मामा. अरे कोणी लिहिली आहे चिठ्ठी? मी कुठे लिहिली चिठ्ठी? प्रिय जानवी, मी आता या शाळेत राहणार नाही. कोकणात माझ्या वडिलांची बदली झाली आहे. मी निघालो. आता आपली भेट कधीच नाही. पण एक सांगतो, साईचं तुझ्यावर खरं प्रेम, तोच तुला सुखी ठेवेल. माझ्यासाठी प्लीज त्याच्याशी लग्न कर. तुझा अंकुश. अरे हे मी लिहिलं नाहीये. मामा तो कोणी पण असो, मी त्याला शोधून काढणार. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाव. मामा अजिबात घाबरू नको. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाव. मेवणे. साई, साई. तर ही आगळी वेगळी फिल्म आम्ही दाखवली. अंकुश सरांना विचारू, त्यांना कशी वाटली? ती सध्या काय करते? अरे ही खूपच वेगळी आहे. आम्ही हा विचार पण केला. सतीश सर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कधी विचार केला होता का असा काही? हे टर्न ट्विस्ट कधी बघितले होते का? पण आम्ही हसून मेलो. आम्ही खूप मनापासून एक गोड छान फिल्म केली आहे, पण त्याचं असं काहीतरी होऊ शकतं हा विचारच नव्हता केला. वेळ लावलं तुम्ही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय? तिची पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.